कंटेनर पकडला। नाशिक शहरातील अंबड परिसरात गोमांस वाहतूक करणारा एक कंटेनर पोलिसांनी पकडलाय। मुंबई आग्रा महामार्गावर हा कंटेनर बंद पडल्याने चालकाने मेकॅनिकला बोलावलं, मात्र संशयास्पद वर्तन आढळल्याने परिसरातील हिंदुत्ववादी विचारसरणीच्या नागरिकांनी त्याची चौकशी केली। या घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने नागरिक घटनास्थळी जमले। पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत कंटेनर तपासणी केली असता त्यामध्ये गोमांस आढळून आले। यानंतर कंटेनर क्रमांक HR46 AP0797 जप्त करून चालकाला अवैध गोमांस वाहतुकीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली। दरम्यान मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र आल्याने परिस्थिती तणावपूर्ण झाली होती। जमाव नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला। यावेळी अंबड पोलिसांनी MIDC पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप भांडे यांनी जमावाशी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप काही नागरिकांनी केला। त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला। जनता टाइम जटा टीव्ही चॅनलसाठी विजय धामणे, नाशिक। याच्या मागचा जो सिंडिकेट आहे तो सिंडिकेट आपल्याला बाहेर काढायचा आहे। या उत्तर महाराष्ट्रामध्ये ज्या काही लोक या कामामागे आहे त्यांना या गाडीमध्ये ज्या लोकांचा हात आहे त्या लोकांना आपल्याला समोर आणायचं आहे। यांना असं सोडायचं नाही। आपल्या गौ माताची जी हत्या करता त्यांना एक बिलकुल सोडायचं नाही, तो कोणत्याही पक्षाचा असो, पण आपल्याला सोडायचं नाही त्यांना। जय श्रीराम, जय श्रीराम। याच्या मागे जर का कोणाला जपवत असेल तर ते जपू देणार नाही। खुलासा झाला पाहिजे याच्यामध्ये कोण आहे आणि मी आता सांगून देतो सोडता कामा नाही। कोणत्या कंपनीचं मागे सरका मागे पत्रकार तुम्ही थोडं पुढे गेला हात खाली गेले मी पण काढतोय ना मला पाहिजे ना प्रूफ। तुम्ही असं लागतं मुख्य दादा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.